शरद मोहोळ यांच्यावरती गोळीबार झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आत्ता आपण स्पॉटवर आहोत. जसं की तुम्ही पाहू शकतात इथं जवळपास 4 कारतुसं पडलेत आणि सोबतच शरद मोहोळ यांचं रक्त देखील पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यांची चप्पल देखील इथं आहे आणि त्यासोबतच आज असं देखील कळतं आहे की आज शरद मोहोळ यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि शरद मोहोळ इथं आले असता इथं काही तरुण आले आणि त्यांनी त्यांच्यावरती गोळीबार केलेले माहिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. पोलीस याबाबतचा अधिकची तपास जे आहे तो करत आहेत आणि सोबतच शरद मोहोळ यांना जवळच असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये देखील ॲडमिट करण्यात आलेलं आहे. पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज.